आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींची योग साधना तर पुण्यात वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस करणार भक्तियोग। खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं। उद्धव ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावावर मनसे सावध। उद्धव ठाकरेंना आताच युती करावीशी का वाटली? मनसेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 सवाल। उद्धव ठाकरेंची खासदार आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। युतीची माहिती नाही, एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा। उद्धव ठाकरेंचा आमदार खासदारांना कानमंत्र। मनसेचा मुंबईत प्रति महापालिका सभागृह, शालेय धोरण, घनकचरा व्यवस्थापनासह विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। गोल्डन बॉय नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग। पहिल्या प्रयत्नात 88.16 मीटर सर्वोत्तम फेकीसह फायनलमध्ये बाजी। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची शुभ सुरुवात। कॅप्टन शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची तुफान शतकी खेळी। पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया 3 बाद 359 रन्सवर। पुण्यात ज्ञानोबा माऊली तुकारामचा नामघोष। दोन्ही पालख्यांचा पुण्यनगरीमध्ये मुक्काम। संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेमध्ये मुक्कामी।